पण चिंचोली हे बाबासाहेबांच्या विचाराचा ठेवा देणारे केंद्र आहे। या शांतिवनामध्ये बाबासाहेबांच्या फार महत्त्वपूर्ण साहित्य ठेवलेलं आहे। 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये बाबासाहेबांनी या देशाचं जे संविधान टाईप केलं ती टायपिंग मशीन इथे ठेवलेली आहे। 1908 ला बाबासाहेब जेव्हा मॅट्रिक झालेत तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना अभ्यास करायसाठी जो कंदील दिला तो कंदील शांतिवनामध्ये ठेवलेला आहे। बाबासाहेबांच्या बऱ्याचशा वस्तू बाबासाहेब हायकोर्टामध्ये अप्रॉन घालून जायचा ते अप्रॉन इथे ठेवलेले आहेत। 1080 वस्तू बाबासाहेबांच्या या शांतिवनामध्ये ठेवलेल्या आहेत। त्याच्यातून विशेषतः सांगायचं बाबासाहेब म्हाताऱ्या वयामध्ये जेव्हा शेवटच्या ह्याच्यात होते तेव्हा त्यांनी बुद्धाचं चित्र काढलं, कावळा काढला, चिमणी काढली, कबूतर काढलं आणि एक दिवस भगवान बुद्धाला हवं असलेलं बाबासाहेबांनी ते चित्र काढलं त्यांना ते चित्र सुद्धा इथे ठेवलेलं आहे। या सगळ्या गोष्टीतून एकच प्रेरणा मिळते, शिकण्यासाठी कुठलं वय नसते आणि काम करायसाठी कुठलं बंधन नसते, यासाठी कोणता प्रसंग नसतो। या सगळ्या प्रसंगाला धरून बाबासाहेबांच्या शांतिवनामध्ये फार महत्त्वपूर्ण साहित्य ठेवलेलं आहे। त्याच्याकरता 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीदिनी आणि दररोज 250-300 लोक इथं बाबासाहेबांच्या साहित्याचे दर्शन घ्यायचे, बाबासाहेबांच्या अस्थीचे दर्शन घ्यायचं आणि बाबासाहेबांच्या साहित्याला पाहायला लोक येतात। इथे आता बाबासाहेबांचे साहित्य असल्याने बाबासाहेबांच्या वस्तू असल्यामुळे बाबासाहेबांच्या अस्थी असल्यामुळे दररोज 250-300 लोक येतात। 6 डिसेंबरला 1.5 ते 2 लाख लोक येतात आणि 14 एप्रिलला जवळपास प्रत्येक बुद्ध पौर्णिमेला लोक येतात। 14 एप्रिलला सुद्धा 40 ते 50 हजार लोक इथे शांतिवनामध्ये येतात। इतर ठिकाणीपेक्षा इथे शांतिवनामध्ये सुद्धा जास्त लोक येतात। शांती देणारा दिवस आहे। 14 दिवस आहे बाबासाहेब आंबेडकरांचा दिवस आहे। 14 दिवस हा समतेचा दिवस आहे। बाबासाहेबांच्या साहित्य जिथे असेल तिथे लोक येतीलच आणि बाबासाहेबांचा जो दिवस आहे हा क्रांती दिवस आज मानायला पाहिजे। माझं नाव अशोक गाडगे आहे। मी शांतिवन चिंचोलीशी जोडलेला आहे। या 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, या जयंतीच्या अनुषंगाने जेव्हा लोक शांतिवनामध्ये येतात तेव्हा एक शांतीची अनुभूती या ठिकाणावरती घेऊन जातात। प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये व्यवहारामध्ये भटकळत चाललेला आहे, परंतु जेव्हा या ऊर्जाभूमीवर त्याचे पाय टेकतात, तो नतमस्त होते, तेव्हा इथून एक नवीन ऊर्जा, शांततेची ऊर्जा तो घेऊन आपल्या इथून तो जातो आणि ही पवित्र भूमी, ही स्फूर्तीभूमी, ही शांतीभूमी सगळ्यांना एक नवीन संदेश देते सर।